नमस्कार. माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं आपल्याला आता बघून घ्यायचं आहे. आज आपल्याला बनवायचं आहे कळण्याची भाकर आणि शेंगदाण्याची चटणी. चला तर मग या रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं आता आपल्याला बघून घ्यायचं आहे. खूप छान रेसिपी आहे, अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी घरातल्या साहित्यामध्ये तयार केलेली रेसिपी आहे. असे तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, काय भाजी करावं हे समजतच नाही. त्याच्यासाठी आज मी शेंगदाण्याची चटणी आणि कळण्याची भाकर अशा पद्धतीने बनवलेली आहे, ते तुम्हाला आता दाखवणार आहे. चला तर मग इथं रेसिपीला सुरुवात करूया. अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक आणि शेअर कमेंट करायला विसरू नका. प्लीज लाईक शेअर कमेंट नक्की करा. रेसिपी कशी झालेली आहे ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा. इथं मी गॅस चालू करून तेल टाकून घेतलेलं आहे. गरजेनुसार 1 स्पून याच्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे आणि चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे. इथं मी कढीपत्ता घेतलेला आहे, तो पण आता टाकून घेतलेला आहे कढाईमध्ये. अशा पद्धतीने हे आलटीपलटी करत राहायचं आहे. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. अशा पद्धतीने हे इथं भाजून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लसणची क्रश केलेला लसण टाकून घ्यायचं आहे. त्याला पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 स्पून लाल तिखट आणि अर्धा स्पून मी हळद टाकलेली आहे आणि याच्यामध्ये आता अर्धा स्पून काळा मसाला मी घातलेला आहे. अशा पद्धतीने हे सर्व कोरडे मसाले मी टाकून घेतलेले आहेत. आता सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 टमॅटो टाकून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने मी टमॅटो चिरून घेतलेला होता, तो टाकून घेतलेला आहे. त्याला पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे मी शेंगदाण्याचे कूट केलेले आहे ते आता टाकून घ्यायचे. मी शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि मग कूट बनवून घेतलेला होता. कूट टाकून घेतलेलं आहे. आता ह्या कूटला पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकायचं आहे. बघा, अशा पद्धतीने पाणी टाकून जेवढं आपल्याला पाणी लागेल भाजीला तेवढंच टाकायचं आहे. गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. इथं मी गरजेनुसार पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता ह्या चटणीला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गरजेनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता या चटणीला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही चटणी इथं मी तयार करून घेतलेली आहे. बघा, शिजून झालेली चटणी, अशा पद्धतीने ही चटणी तयार झालेली आहे. आता आपल्याला कळण्याची भाकर करायची आहे. याच्यासाठी मी पीठ घेतलेलं आहे. इथं ताटामध्ये जेवढं आपल्याला लागेल तेवढंच घ्यायचं आहे. हे सर्व पीठ मी थोडं मीठ टाकून आता तिंबून घेणार आहे. पीठ तिंबल्यानंतर या पिठाचे मी छोटे छोटे गोळे करून आणि मग भाकरी थापणार आहे. बघा, अशा पद्धतीने हे पीठ मी इथं भिजून घेतलेलं आहे. कळण्याची भाकर म्हटली म्हणजे ठेच्याबरोबर पण आपण ही भाकर खाऊ शकतो. तसंच ही भाकर आपल्याला
वांग्याच्या भरीत बरोबरही आपण खाऊ शकतो आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबरही खूप छान लागते. चटणी शिजवून घ्यायची आणि मग चटणी खायची, खूप छान लागते. बघा इथं आता हे पीठ भिजून झालेलं आहे. आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. बघा आता याच्यातनं मी आता छोटा गोळा घेते. पोळीपेक्षा छोटा गोळा घ्यायचा आहे. जसं आपण पुरी लाटतो तसा तेवढाच गोळा घ्यायचा आहे आणि भाकर थापून घ्यायची आहे. इथं आपण भाकर भाजून न घेता तळून घेणार आहोत. भाकर तळून घेणार आहोत. इथं मी तव्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी भाकर अशा छोट्या छोट्या भाकर थापून घेतलेल्या आहे. बघा आता ही भाकर थापून झालेली आहे. अशीच आपण दुसरी भाकरी थापून घेणार आहोत. आता आपल्याला ही भाकर तळून घ्यायची. तेल गरम झालेलं आहे. अशा पद्धतीने ही भाकर मस्त पुरीसारखी फुगून आलेली वरती. बघा छान मस्त, खूप छान. आता ही भाकर तळून झालेली आहे. आता ह्या भाकरला आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. अशाच सर्व भाकरी आपल्याला बनवून घ्यायच्या आहे आणि तळून घ्यायच्या आहे. बघा अशाच पद्धतीने ही भाकर इथं बनवून घेतलेली परत आणि तळण्यासाठी ताव्यामध्ये टाकून दिलेली आहे. खूप छान भाकरी आलेल्या आहेत. मस्त अशा पुरीसारख्या टंब फुगलेल्या या भाकरी खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. लहान मुलांसाठी तर खूप छान आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत कळण्याची भाकर सर्वांना आवडते. खूप छान मस्त. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्की करा. बघा इथं मी एका ताटामध्ये ह्या पुऱ्या आता काढून घेतलेल्या आहे आणि ही चटणी एका वाटीमध्ये आता काढून घेणार आहे. खूप छान मस्त. बघा अशा पद्धतीने ही चटणी मी वाटीमध्ये आता काढून घेतलेली आहे. खूप छान मस्त. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी नक्की सबस्क्राईबर करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये. मस्त खूप छान. पुढची रेसिपी मी वाळवण्याची दाखवणार आहे. इथं मी पूर्ण वाळवण्याच्या रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. त्याची प्रोसिजर भिजत टाकण्यापासून तर दळण्यापासून सर्व प्रोसिजर तुम्हाला मी दाखवणार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.